नमस्कार, झेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात झेप, नवे पर्व नवी दिशा. बातमी आहे, सिंहगड संस्थेला हायकोर्टाचा चाप, मालमत्ता विक्रीस आणि बँक खाते वापरण्यास मनाई. 357 कोटी वेतन थकबाकी प्रकरण. मुंबई, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 357 कोटी रुपयांचे वेतन थकवल्याप्रकरणी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. सुमारे 1000 शिक्षकांचे 2016 पासून 357 कोटी 61 लाख रुपये थकवल्याची याचिका ॲडव्होकेट सुरेश पाकळे व सौरभ पाकळे यांनी दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने आदेश दिला की वाद मिटेपर्यंत संस्थेला कोणतीही स्थावर जंगम मालमत्ता विकता येणार नाही आणि बँक खात्यातील पैसे केवळ वेतन व शिक्षणाच्या आवश्यक खर्चासाठीच वापरता येतील. तसेच संस्थापक मारुती नवले आणि सर्व विश्वस्तांना त्यांच्या सर्व मालमत्तेची यादी आणि गेल्या 10 वर्षांचे प्राप्तिकर रिटर्न प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. संस्थेने 31 ऑगस्टपर्यंत 21 कोटी रुपये देण्याची हमी दिली असून राज्य सरकारने थकीत असलेली 87 कोटींची शुल्क प्रतिपूर्ती 2 सप्टेंबरपर्यंत न्यायालयात जमा करावी असेही आदेश देण्यात आले आहेत.